शेतकरी कामगार पक्ष के जिला सचिव तथा जिला परिषद के पूर्व अध्यक्ष बालाराम पाटिल का जन्मदिन शनिवार को धूमधाम के साथ मनाया गया। जन्मदिन के उपलक्ष्य में खन्ना कॉलोनी स्थित साई कृपा हॉल में अभिष्ट चिंतन कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस अवसर पर मुख्य अतिथि के रूप में विधायक गिरीश बापट, विधायक भरत शेठ गोगावले, विधायक विवेक पाटिल, विधायक धैर्यशील पाटिल, जेडपी अध्यक्षा कविता गायकवाड़ आदि को आमंत्रित किया गया था। तो इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, शिवसेना जिला प्रमुख बबन दादा पाटिल, RPI जिलाध्यक्ष जगदीश गायकवाड़, स्वयं बालाराम पाटिल, बीजेपी के महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाला साहब पाटिल आदि गणमान्यों सहित बालाराम पाटिल के शुभचिंतक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान बालाराम पाटिल की 80 किलो के पेड़े से तुला की गई। इस अवसर पर गिरीश बापट ने बालाराम पाटिल को जन्मदिन की बधाइयां दी। आजचे उत्साह मूर्ती माझे मित्र आणि बघितल्यावर ज्यांच्यावरती प्रेम जळतं, वहिनी घाबरू नका, प्रेम म्हणजे की जो माणूस हवा हवासा वाटतो असा एक जिवंत कार्यकर्ता माझे सहकारी स्नेही बाळारामजी, रिपब्लिकन पार्टीचे नेते आणि आमच्या महायुतीत सामील झालेले आणि कायम राहणारे पुढे देखील असे जगदीशजी गायकवाड रायगडची राहिले की महाराष्ट्रात होईल, या दोघांचाही वाढदिवस साजरा करत असताना मला फार आनंद होतो। पण पक्षामार्फत सत्ता मिळो किंवा न मिळो, एखादं पद मिळो किंवा न मिळो, जन्माला आल्यानंतर मृत्यू देखील त्याच पक्षात अशा निष्ठेने जगणारी फार कमी माणसं आहेत। त्याच्यात बाळाराम तुम्ही आहात आणि म्हणून मला असं वाटलं की मी नेहमीच रायगड जिल्ह्यामध्ये येत असतो, काही ना काहीतरी निमित्ताने येतो, भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला येतो, आमच्या शिवसेनेच्या कार्यक्रमाला येतो, शेतकरी कामगारी पक्षाच्याही कार्यक्रमाला येतो आणि आता गायकवाडजी रिपब्लिकन पक्षाच्याही कार्यक्रमाला तुम्ही बोलवलं तर पुढच्या वेळेला नक्की येणार। आणि म्हणून मला असं वाटतं हे आपलं घर आहे। मला आठवतंय की विधानसभेमध्ये विवेकजी माझे फार लाडके मित्र आहेत आणि त्याचं एकमेव कारण ते उंच पुरेत वगैरे म्हणून नाही, पैसेवाले म्हणून नाही, पण डान्सबारच्या विरोधात या महाराष्ट्रामध्ये पहिला आवाज उठवणारा माणूस समजा आम्ही पुण्यात उठवला तर लोक काय म्हणले असते, पुण्याला कुठे डान्सबार आहे, तिकडे काय बोलतात, पण जिथं डान्सबार आहे तिथली लोक अंगावर येणार हे समजून पुढच्या 7 पिढ्यांचं नुकसान टाळण्याकरता या माणसांनी सगळ्यांना अंगावर घेतलं। वही भरत गोगावले ने भी बालाराम पाटिल को जन्मदिन की बधाइयां दी। खास करून पर्यटकांचे अत्यंत निकट होते असणारे आमचे सहकारी मित्र बालाराम पाटिल आणि भाई जगदीश गायकवाड या दोघांचं मी माझ्या रायगड जिल्ह्याच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने आणि आमच्या कुटुंबियांच्या वतीने पहिल्यापासून त्यांना लाख लाख धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो। अत्यंत काळामध्ये काम करणारा एक आमचा हा नेता की या माझ्या रायगड जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपद भूषवलं, या पक्षाचं सरचिटणीस गेल्या अनेक वर्षापासून भूषवत आहे आणि
मनमिळावू संवादाचा आमचा अधिकारी राबवला काय झाला आमच्या पंडित शेट्टीने भांडवली केल्या तर भांडवली करायचं काम आमचे बाळाराम पाटील आणि अधिकाऱ्यांनी करत होतो. त्याला काही असे आणि काही तसे दोन्ही बाजूचे लागतात त्याप्रमाणे ही सामान्य व्यक्ती होती आणि त्यांची काही ठळक वैशिष्ट्य मला सांगितलं की वस्तुस्थिती होती की बाळाराम पाटलांनी तिथं ठराव मांडायचा आणि आम्ही त्याला सरसर पाठिंबा द्यायचा कारण कुठचंही काम वेळ वाकडं आणि फुकट जाणारं नसल्यामुळे आज बाळाराम पाटलांचं रायगड जिल्हा परिषदेमध्ये जे नाव आहे ते त्यासाठी आहे. इस अवसर पर विधायक विवेक पाटिल, धैर्यशील पाटिल, कविता गायकवाड़ आदि ने भी उन्हें जन्मदिन की बधाइयां दी.